श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा, सकाळ सकाळ डब्याची तयारी चालू आहे. म्हटलं पहिल्यांदा डब्बा वगैरे बनवून घ्यावा. तर चपात्या बनवते आणि डब्याबरोबरच नाश्त्याची तयारी चालू आहे. पहा, तर आज नाश्त्यासाठी बनवते इडली. तर पहा, इडलीचं पीठ इथं बनवून ठेवले आणि कुकर इडलीचा लावलाय. आणि पोरांच्या डब्यासाठी आज छान पनीरची भुर्जी केली आहे, कारण की आमच्या पिल्लूला पनीरची भुर्जी खूप आवडते. त्याच्यामुळं त्याला टिफिनला पनीरची भुर्जी आणि चपाती देते आणि नाश्त्यासाठी इडली. आणि इथं कुकरमध्ये सांबर शिजवून ठेवले. पहा, त्याला फोडणी द्यायची आहे. तर पहा, शाळा सुरू झाली आहे. रोजची धावपळ आता रोज अशीच होणार आहे. पहा, आत्ताच बाजारात गेले होते. पहा, कोथिंबीर आणि मिरच्या संपल्या होत्या तर घेऊन आले. तर कोथिंबीर एवढी महाग आहे ना, फक्त 20 रुपयाची आणली. पहा, 40 रुपये गड्डी आहे. तर 20 रुपयाची एवढीशी कोथिंबीर दिली पहा त्यांनी. आणि मिरची सुद्धा 30 रुपये पावशेर आहे. आणि 10 रुपयाचा छान कढीपत्ता आणला. पहा, भाजीला फोडणीला कढीपत्ता नसेल ना तर भाजी खाऊशीच वाटत नाही. पहा, कढीपत्ता कोथिंबीरची सवय लागली की किती महाग असलं ना तरी मी पण घेऊन येते. पहा, आज कधी नवस संध्याकाळी 5 वाजता त्यांना चहा ठेवायला सांगितला होता. पहा, तसं तर मी रोजच संध्याकाळी मी चहा बनवते, पण आज त्यांना म्हटलं आज कंटाळा आलाय, आज तुमच्या हाताचा चहा पिऊ द्या. तर कमीत कमी 1-2 महिन्यातनं त्यांना मी चहा बनवायला सांगितला होता. पहा, तर पहा कसा बनवलाय त्यांनी. एवढ्या दिवसात ना आयता चहा पिऊ वाटला, पण त्यांनी गॅसच्या खाली पूर्ण जाईपर्यंत ओतू घातलाय. मीच बनवला असता तर बरं झालं असतं असं वाटायला लागले आता. कढीपत्ता पहा, फांदीला होता ना तो तोडून ठेवलाय आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे तो खराब होत नाही. बघा, आता मी आत्ताच तुम्हाला म्हटलं होतं की कोथिंबीर एवढी महाग आहे, 40 रुपयाला गड्डी, तर मी 20 रुपयाची कोथिंबीर घेऊन आले. आणि आमचे ते पण बाहेर गेले होते, त्यांनी पण कोथिंबीर आणली. पहा आता, म्हणजे मी पण आणली आणि त्यांनी पण आणली. आणि महाग आहे म्हणून मी 20 रुपयाची आणली आणि ते आमचं माणूस अख्खी गड्डीच घेऊन आले. विचारलं नाही, काय नाही, फोन नाही, काय नाही, अचानक गड्डी घेऊन आले. आणि मी पण एवढी कोथिंबीर आणली. आता एवढी कोथिंबीर फ्रीजला ठेवली की 15 दिवस काही टिकणार नाहीये, त्याच्यामुळे त्याच्या उद्या ना कोथिंबीरीच्या वड्याच बनवावं लागणार आहेत. आज आणले पा चिकन शिजवले आणि इकडे छान बिर्याणी बनवली पा. आणि थोडंसं पिवळं पोरांना खाण्यासाठी ठेवलंय. आणि आत्ताच मैत्रिणीचा फोन आला, तर आज तिचा बड्डे आहे, तर म्हटली या केक कापण्यासाठी. तर पा, केक कापण्यासाठी चालली आहे. आणि पोरांची हे पुस्तकं वगैरे पडलेत पा कालपासून. याला अजून कवर लावायचे आहेत. हे कवर लावायला आता 2-3 दिवस असंच होणार आहे पा. कवराचं कामच 2-3 दिवस जाणार आहे. तर म्हटलं मैत्रिणीच्या बड्डेला जावा, केक वगैरे कापून यावा आणि मग जेवण वगैरे करून मग छान पोरांच्या पुस्तकांना कवर वगैरे लावता येतील. हो, तो बॉक्स कोणी उचलून नाही इन्व्हर्टर म्हणून. सगळी तयारी झाली का? मोठी लाईट लावा ना. हा, आता छान वाटते. कापा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. नको नको, कशाला प्लेटी काढते. हा, आता